कोणाचं माहितीबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। एकीकडे लोक मृत्यू पाहून काश्मीरातून परतले, पण दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या बढाया मारणं काही थांबलेलं नाहीये। जे लोक कधी विमानामध्ये बसले नाहीत त्यांना शिंदेने विमानातून परत आणल्याचं असंवेदनशील विधान खासदार नरेश मस्केंनी केलंय। रक्ताची माणसं गमावून महाराष्ट्रातले पर्यटक राज्यात परतले असताना अशा प्रकारे मस्केंनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते। अतिशय वाईट परिस्थिती आहे। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। ते गेल्यामुळे त्या अधिकाऱ्यांमध्ये एक प्रोत्साहन मिळालं, जोर मिळाला, काम करण्याची स्फूर्ती वाढली। जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेय म्हणता। अहो 45 लोक रेल्वेने गेले होते। पहलगाम लँड क्रॅश झालं, तिकडे पहलगाममध्ये अडकले एका सीआरपीएफच्या। गरीब लोक, खाण्याचा प्रॉब्लेम होता। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोक राहत होते। त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात बसतायत। रेल्वेने गेलेली लोक आहेत, पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत, त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत।